या महिलांचा अर्ज होणार बाद, यात तुम्ही तर नाही ना? लगेच करा चेक. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार, असं बोललं जातंय. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने चालवलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली होती. या योजनेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याची निवडणूक विश्लेषणामध्ये आहे. जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले. जुलैपासून तर नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळणार आहे. आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्यात आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर येऊ शकतो, असे मानले जात आहे. यामध्ये पहिले मिळणारे 1,500 ऐवजी आता 2,100 रुपये मिळतील अशी माहिती आहे. बीजेपीचे नेता सुनील मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजारा दिला आहे. लाडकी बहीण योजनेने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये होतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की 100% पैसे वाढवून मिळतील, तसंच ही योजना देखील चालू राहील. या दरम्यान सुनील मुनगंटीवार हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलले होते. ते म्हणाले की ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे ते म्हणाले. यात कोणत्या महिलांचा लाभ मिळणार नाही याविषयी ते बोलले. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. मुनगंटीवार म्हणाले की या योजनेसाठी हे जे यापूर्वी निकष आहेत तेच कायम राहतील. यामुळे या निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून आमचे असेच लाडकी बहीण विषयाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया मराठी योजना या चॅनलमध्ये.